मोदी सरकारने या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या मराठ्यांच्या इतिहासाला एनसीईआरटी मध्ये 20 पानं दिल्यात। 20 योग्य वेळी जर आपण नीट इतिहास शिकवला असता तर या देशातल्या एकाही मुसलमानाने औरंगजेबाला आपला हिरो म्हटलं नसतं। पण आपण खरा इतिहास काय आहे तो कधी शिकवलाच नाही आणि म्हणून मला त्याच्याकडे जायचं नाही। आपण पुन्हा $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे येऊ परत। त्यांनी विषय मांडला म्हणून मी उत्तर दिलं, बाकी काय नाही। असं आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या देशामध्ये अनेक राष्ट्रभक्त मुसलमान आहेत आणि त्यांच्याबद्दल आमचा कुठला आक्षेपच नाहीये, बिलकुल नाहीये। जे लोक या देशाच्या विरोधातल्या लोकांना, या देशाच्या आक्रमणकार्यांना आपला हिरो मानतील त्यांच्या विरुद्ध आम्ही लढाई करूच, आम्ही सोडणार नाही। आणि म्हणून आज आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र ही भारतातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, सर्वात मोठी। आणि जवळपास 3,60,000 कोटीचा जीएसटी आपण त्या ठिकाणी संकलन करतो। आपल्या नंतरचा जो दुसऱ्या नंबरचं राज्य आहे ते खूप खाली आहे, ते 2 लाखावर देखील नाही आहे। जवळपास कृषी निर्यातीमध्ये 12% आपला वाटा आहे, सेवा क्षेत्रात 24% आपला वाटा आहे। आणि हे सगळं करत असताना डेट टू जीडीपी हा जो रेशिओ आहे, म्हणजे जीडीपीच्या तुलनेत किती कर्ज असावं याच्यामध्येही महाराष्ट्राने सगळे पॅरामीटर्स हे देशामध्ये उत्तम ठेवलेले आहेत। आज आपण बघा, देशाच्या जीडीपी मध्ये आता जयंतरावने देखील मुद्दा मांडला की जीडीपीतला वाटा कमी झाला वगैरे, तर ते तुम्हाला तुम्ही अर्थमंत्री होतात त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की तो रिलेटिव्ह असतो, त्या वर्षीचा असतो। पण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे नाही, पण तुम्हाला असं आहे की राज्यातल्या अर्थव्यवस्था समजणाऱ्या एका नेत्याला नीट आकडेवारी पण सांगणं हे माझं कर्तव्य आहे की नाही। म्हणजे तुम्ही पुढच्या वेळेस नीट आकडेवारी सांगाल तर 2021-22 मध्ये देशाच्या जीडीपी मध्ये आपली हिस्सेदारी 13.1% होती, ती 23-24 मध्ये 13.5% झाली, 24-25 मध्ये ती 13.8% झाली आणि आता 14% जवळपास ती राहील असा आपला प्राथमिक अंदाज आहे।